हॅलो नमस्कार सर्वांना. मी दिव्या स्वागत करते आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये, तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर अजूनही कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ येणार तुम्हाला वेळेत बघायला भेटतील. तर चला, सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज गावाकडून सुरुवात झालेली आहे. म्हणजेच आम्ही आलेलो आहोत माझ्या नंदेच्या यात्रेसाठी आलेलो आहोत. तर खूप सुंदर असं वातावरण आहे आणि खूप छान असा व्ह्यू आहे. इथे पूर्ण ग्रीनरी ग्रीनरी आहे, इथे बघू शकतात तुम्ही. तर चला, आजच्या व्लॉगमध्ये आपण यात्रेसाठी आलेलो आहोत. तर कसं काय काय एन्जॉय करणार आहोत ना, हे नक्की बघायला विसरू नका. स्टार्टिंगपासून तर एंडपर्यंत व्लॉग बघा, कारण की ही गावाकडची जी यात्रा असते ती खूप इंटरेस्टिंग असते आणि याच्यामध्ये खूप कॉमेडी वगैरे पण होणार आहे. सो आपल्या व्लॉगला स्टे ट्यून राहा, जेणेकरून तुम्हाला खूप गमती बघायला भेटणार आहेत आणि गावाकडच्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला दाखवणार आहेत. तर चला बघूयात आपण. इथे मस्त असं चुलीवरती आंघोळीसाठी पाणी तापत आहे, कारण की भरपूर जास्त लोक होते, त्यामुळं पाणी तापवणं गॅसवरती वगैरे पॉसिबल नव्हतं. सो इथे चुलीवरती पाणी तापवत आहे. खूप छान असं कडक पाणी तापलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, फक्त गावाकडेच बघायला भेटतात. सिटीकडे काही बघू शकत नाही आपण. तर चला, आंघोळ वगैरे झाली, त्यानंतर मी गेले इकडे. त्यांचं गायांचं वगैरे मस्त असं गोठा आहे, त्यांनी मुक्त गोठा केलेला आहे आणि यांचं दूध वगैरे भरपूर असं जातं डेअरीला. सो मी म्हटलं की हा पण शूट घेऊयात. गावाकडंच खूप छान असं सगळं नॅचरली सगळ्या गोष्टी भेटतात आणि व्ह्यू पण एवढा सुंदर होता ना. सकाळ सकाळी ऊन पडलेलं होतं. सिटीमध्ये बघायला गेलं तर जास्त पण असे व्ह्यू बघायला भेटतच नाही. पूर्ण अशी त्यांच्याकडे ग्रीनरी वगैरे खूप छान आहे. मी इथे एक गाय होती, ती येत होती मी कॅमेरा बघून, सो मग तिला हात लावून बघत होते मी. मला वाटलं होतं की मारेल वगैरे. त्यानंतर आमच्या ताई भाकरी बनवत होत्या, कारण की आम्हाला लवकर यायचं होतं. आमचं असं ठरलं होतं की दुसऱ्या दिवशी आम्ही राहणार नाही आहे म्हणून. आणि रात्री जायला पण आम्हाला भरपूरच उशीर झाला होता, कारण की ऑफिसवरून जाऊस तर करूस तर उशीर झाला. आणि मग म्हटलं की आपण आज सुट्टी नको घ्यायला, जाऊयात. बट त्यानंतर म्हटलं की नको, आज सुट्टी घेऊयात आपण. त्यानंतर ठरला प्लॅन बिर्याणी बनवायचा, कारण की आम्ही राहणार होतो म्हणून. आणि बिर्याणी माझी फेवरेट आहे. सो मग इथे तांदूळ वगैरे निवडले. इथे कांदा, कोथिंबीर आणि लिंबू कट करून घेतलेले आहेत मी इथे बिर्याणीसाठी, कारण की म्हटल्यानंतर खूप घाई गडबड होती. आणि ही जी बिर्याणी होती ती 35 ते 40 माणसासाठी बनवणार होतो आम्ही. इथे मोठं पातेलं घेतलं होतं, त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकलं. त्यानंतर याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत. त्यानंतर अंदाजे पाणी टाकायचं आहे आणि तांदूळ टाकायचे आहेत. आम्ही अंदाजे तांदूळ घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये खडे मसाले वगैरे पाण्यात जरी ॲड केले तरी पण त्याचा फ्लेवर छान असा लागतो. त्याच्यामध्ये मीठ पण ॲड करायचं आहे आपल्याला. आणि आज आम्ही ना इंद्रायणी तांदूळाची बिर्याणी बनवणार होतो, कारण की ती चिकट चिकट असते, त्यामुळे खूप छान अशी टेस्टला लागते. सुट्टी जी बिर्याणी आहे ती कंटिन्यूच आपण खातो, पण इंद्रायणीची बिर्याणी पण छान लागते. आणि मस्त असे तांदूळ जे काही टाकलेले आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहे. बघू शकतात मी इथे मिक्स करत होते. आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे खडे मसाले वगैरे टाकलेले आहेत, तेजपान वगैरेच टाकायचं आहे. जास्त काही तिखट असतील ते टाकायचे नाही आहेत. मस्त असं जिरेचं वरती वरती तरंगत आहे. आणि ज्यावेळेस आपण ते हलवतो त्याचं पांढरं पांढरं पाणी निघत असतं तांदळाचं, कारण की तो जर जुना तांदूळ असेल तर मस्त अशी टेस्ट देत असतो तो. आणि त्यांनी कोकणातून तांदूळ आणलेलाच होता. मग इथे मस्त असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. ते तांदूळ जो आहे ना आपल्याला, तो फक्त 90% आपल्याला शिजवायचा आहे याच्यामध्ये. आणि मग नितरून घ्यायचं आहे, चेक करायचं, कारण की मग आपल्याला दम द्यायचा आहे बिर्याणीला. सो बघू शकता की मी पाणी वगैरे काढलेलं आहे. मी म्हटलं होतं इंद्रायणी तांदळाचा आहे त्यामुळे तो चिकट होणार आहे, पण एवढा काही चिकट झालेला नव्हता, तो सुट्टाच झाला होता, कारण की सगळं पाणी वगैरे नितरून काढायचं मस्तपैकी. आणि वाफ वगैरे गेली की मग त्यानंतर आम्ही घेतलेलं होतं एका छोट्याशा कढईमध्ये पाणी, कारण की मॅरिनेट करण्यासाठी आपल्याकडं दही नव्हतं. त्यामुळं इथं घरचा मसाला, मिरची, कांदा लसूण मसाला, हळद, धने पावडर, बिर्याणी मसाला, चिकन मसाला आणि गोडा मसाला वगैरे पण आपण ॲड केलेला आहे, कारण की त्याने खूप छान अशी टेस्ट येते. आणि काश्मीरी मिरची पण त्याने कलर येतो, तिखट लागत नाही बट कलर. हे सगळे मस्त असे मसाले मिक्स करून घेतलेले आहे आणि ते आपल्याला गरम पाण्यामध्ये टाकायचे आहे. आणि ते जे काही मिक्स झालेले मसाले ते आपल्याला चिकनला मॅरिनेट करण्यासाठी टाकायचे आहेत. आणि त्याच्यावरून लिंबू पण पिळू शकतात, कारण की मॅरिनेट छान होतं. मस्त असे मिक्स करायचे ते चिकन वगैरे सगळं. आणि डायरेक्टली मग इकडे कांदा वगैरे कापून घेतलेला होता मी तो. तर तेल टाकून कांदा पण मस्त असा फ्राय करायचा आहे आपल्याला छानसा. थोडीशी साखर वगैरे टाकली तरी पण चालते, कारण की मग ब्राउनिश वगैरे असा होतो तो. आणि त्यानंतर डिरेक्टली आम्ही ते काही चिकन होतं ते पूर्ण ॲड केलेलं आहे त्या कांद्यामध्ये. आणि त्याला बघू शकतो थोडंसं असं तेल सुटतं, थोडंसं पाणी वगैरे. नंतर जसं जसं शिजत येतं ते तेल
पूर्ण साईडला सुटत असतं त्याचं आणि ते चिकन पण आपलं मस्त असं शिजून निघतं, जे की आपण उकळायची वगैरे गरज पडत नाही कारण की डायरेक्टली मॅरिनेट करून टाकलेलं असतं. बघू शकतात मस्त असा राईस टाकलेला आहे वरच्या लेअरला, त्याच्यावर कांदा टाकायचा फ्राय केलेला आणि कोथिंबीरनी वगैरे गार्निश आणि त्याला दम द्यायला वरतून पॅक असं झाकण लावून ठेवायचं आहे. त्यानंतर खूप छान अशी टेस्ट झाली होती. जेवण वगैरे झाले आणि आम्ही निघालो यात्रेत जाण्यासाठी. आम्हाला वाटलं होतं की राहत पाळणा असेल यात्रेत म्हणून आम्ही थांबलो होतो, बट ह्यावेळेस त्यांच्या यात्रेत काही राहत पाळणा आलाच नव्हता आणि हे सगळेजण बोलत होते, त्यांना कोणीतरी रिलेटिव्स भेटले होते. तर त्याच्यानंतर आम्ही गेलो यात्रेमध्ये आणि खूप जास्त अशी दुकानं स्टार्टिंगला गेलो तेव्हा नव्हते, पण नंतर जसं जसं टाईम जाईल ना तसे तसे कंटिन्यू दुकानं वगैरे इथे बघू शकतात. ब्लाऊज वगैरे रेडीमेड वगैरे म्हणजे आता कोणत्याही गोष्टी कुठं पण भेटतात, त्यामुळे लोकांना एवढा क्रेज नाही आहे की घेण्यासाठी. सो म्हटलं बघूयात आपण चक्कर तर मारून बघूयात आपल्याला काय भेटतं असं, नाही का. मग मी एका दुकानात एक खूप छान असा सेट घेतलेला आहे. ग्लास आहे काचेचे आणि त्याच्यासोबतच जार टाईपमध्ये आहे, तो पण मी तुम्हाला कधीतरी दाखवेल. खूप छान असा सेट भेटला मला आणि मग म्हटलं बघूया तिकडे आपण, नाही का. आणि यात्रेत गेल्याच्या नंतर काय आपण बँगल्स वगैरे तेच बघतो, बट आता काय होतं की नगरला पण त्याच गोष्टी तेवढ्या रेटमध्ये भेटतात. सो मग त्यामुळे एवढा क्रेज नाही वाटत. हे लोक बघत होते इकडं की नाही का जे काही प्लास्टिकच्या वस्तू आहेत त्या बघत होत्या त्या, आणि हे इकडं नाही का जोक करत होते. सो बघू शकतो त्या खेळण्या वगैरे, आणि खेळण्या पण एवढ्या भरपूर अशा महाग होत्या ना तर बस. कारण की यात्रा म्हटली की फक्त पैसे लोटायचे कामं असतात थोडक्यात जर म्हणलं. आणि मस्त असं इथे कृष्णाची मूर्ती पण होती, छान असं शोपीस होता, मला पण खूप आवडला तो. बट म्हटलं की नको घ्यायला तो. मग त्यानंतर इथे आम्ही मंदिरात गेलो डायरेक्टली, आणि इथे नाही का तो देवाचा सगळा कार्यक्रम चालू होता. तुम्ही म्हणताल की आधी तुम्ही मंदिरात का नाही गेले, तर मी नॉनव्हेज खाल्लं होतं म्हणून माझं कन्फर्मेशन नव्हतं की आपण जाऊ की नाही. बट त्यांच्या जो काही खंडोबाचं यात्रा होती त्याला नॉनव्हेज खाल्लं तरी पण चालतं. इथे जे काही वारे वगैरे असतात ते चालू होते इथे. मग थोड्या वेळ आम्ही इथे बघत पुसलो जे काही देवाचा कार्यक्रम चालू आहे, आणि आम्हाला नगरला पण जायचं होतं. सो हे पण बोलत होते की पटकन आवरा म्हणून. बट इथे जे काही असतं ते पण बघण्यासारखं असतं, देवाचं जे काही आहे. आणि बघू शकतात पुढं तुम्ही बघता की किती डेंजर असं देवाचं असतं ना, की पूर्ण असं मारलं तरी पण देव ज्यावेळेस असतो अंगात त्यावेळेस ते सुद्धा समजत नाही आपल्याला.
असा होता आजचा आपला ब्लॉग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.